नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डबल अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय। सर्वांकरिता एक आनंदाची बातमी आलेली आहे, जी जाहिरात बऱ्याच दिवसापासून तुम्ही वाट बघताय। ज्या जागा मंजूर झाल्या होत्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये किंवा आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्याचे प्रकाश आंबेडकर साहेब यांनी पण 2270 पदाकरिता जी मंजुरी दिलेली होती, गट क आणि गट ड यामध्ये विविध पदांचा समावेश आहे। त्याचं सेवा प्रवेश नियम तयार झालेला आहे। त्याकरिता तुम्हाला आता अजून जर तयारीला लागले नसाल तर तयारीला अभ्यासाच्या लागायचा आहे, कारण ही जाहिरात येणाऱ्या 8-15 दिवसामध्ये येणार आहे। ओके, जास्त वेळ आपल्याला अभ्यासाला पण मिळणार नाही, तर आपण हे पूर्ण बघणार आहोत माहिती। सेवा प्रवेश नियम मध्ये कोणकोणते पदाचा समावेश आहे, त्याला काय पात्रता दिलेली आहे। तर त्या अगोदर आपल्या डबल अकॅडमी मध्ये आरोग्य विभागामध्ये जेवढे काही पद आहेत त्याचे टेक्निकल बॅचेस तांत्रिक विषयासह स्टार्ट आहे। त्यामध्ये नवी मुंबई असेल, कल्याण डोंबिवली, वसई विरार सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये ज्या जागा निघणार आहेत सेम जागा आहेत, त्याचा फक्त क्रायटेरिया वेगळा असणार आहे। तर त्याकरिता तांत्रिक विषयासहित विशेषतः एमपीडब्ल्यू ची पण बॅच स्टार्ट करण्यात आलेली आहे। ह्या बॅचचे जे वैशिष्ट्य असणार आहे, यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल, त्यासोबत तुम्हाला टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल करून दिले जाणार आहेत। व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जे लेक्चर आहेत लाईव्ह स्वरूपामध्ये जर तुम्ही पाहू शकत नसाल तर तुम्हाला रेकॉर्डिंग कितीही वेळा पाहता येणार आहे। तर या बॅचची कोणतीही बॅच तुम्ही जर जॉईन केली तर 1500 रुपयामध्ये तुम्हाला 3 मंथ्स व्हॅलिडिटी दिली जाणार आहे। आणि याकरिता आपल्याला 9545818303 हा अकॅडमीचा नंबर आहे, यावरती आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे। ओके, जो आता जास्त वेळ न घेता जी आनंदाची बातमी तुमच्यापर्यंत द्यायची आहे, मला पण खूप आनंद झालेला आहे, कारण ही जाहिरातीचं सार्वजनिक आरोग्य विभाग आता बघा, जी कालचा कधीचा आहे एकदा चेक करायचा आहे। चेक डेट चेक करायची आहे। 19 मे 2025 कधीचा आहे? 19 मे 2025 म्हणजे परवा दिवसचा। ठीक आहे। महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे कार्यालयामार्फत हे जे सेवा प्रवेश नियम तयार झालेले आहेत, यामध्ये काय काय दिलेले आहे, कोणत्या पदाचा समावेश आहे, जे विद्यार्थी शेवटपर्यंत व्हिडिओ बघणार आहेत त्यांना समजणार आहे कोणत्या पदाकरिता काय काय दिलेलं आहे, कोणत्या पदाचा समावेश जाहिरातीमध्ये होणार आहे। तर यामध्ये दिलेला आहे विषय गट क संवर्गाचे सेवा प्रवेश नियम तयार करण्यासाठी समित्या गठीत करण्याबाबत विषय समजून घ्यायचा आहे। सेवा प्रवेश नियम तयार करण्याबाबत समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत। माननीय संचालक आरोग्य सेवा मुंबई यांची 30 एप्रिल 4/2025 रोजीची मान्य टिप्पणी मान्यता प्राप्त झालेली आहे। पुढे दिलेला आहे, खूप मोठा आहे, आपण पदाचा पण उल्लेख करणार आहोत, सांगणार आहोत तुम्हाला। ठीक आहे, बघूया आपण। विषयांकित प्रकरणी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत माननीय आयुक्त आरोग्य सेवा मुंबई यांचे आधिपत्याखालील गट क संवर्गातील पदाचे सेवा प्रवेश नियम हे 10 ते 15 वर्षापूर्वीचे आहेत, म्हणजे जुने आहेत। परिणामी तेव्हाची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेले आहेत। त्यामुळे सेवा प्रवेश नियमामध्ये बदल किंवा सुधारणा करणे आवश्यक आहे। खालील तक्त्यात नमूद केलेल्या पदांचे सेवा प्रवेश नियम हे मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषांमध्ये मसुदा तयार करताना नामनिर्देशन, पदोन्नती, शैक्षणिक अर्हता, अनुभव याबाबतची तरतुदी तसेच सदर पदांचे कर्तव्य जबाबदाऱ्या मराठी व इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये मसुदा तयार करून शासन मान्यस्थळ सादर करावायचा आहे। विषयांकित प्रकरणी गट क संवर्गातील पदांचे सेवा प्रवेश नियम तयार करण्यासाठी खालील प्रमाणे समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत। व्यवसायोपचार तज्ञ आहेत, भौतिकशास्त्र तज्ञ आहेत, त्यांचे प्रत्येक विभागाचे तज्ञ एचओडी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली आहे। रासायनिक तज्ञ सहाय्यक आहे, वरिष्ठ आहे, पोशाखार वरिष्ठ पोशाखार, प्रत्येक तांत्रिक असेल, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, प्रत्येकाकरिता वेगवेगळ्या तुम्हाला आता याचा पण कोणकोणत्या पदाकरिता जाहिरात येणार आहे त्याकरिता बघूया आपण। यामध्ये महत्त्वाचे जे पद आहेत, प्रयोगशाळा सहाय्यक असेल, त्यानंतर वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक आहे, कनिष्ठ अभियंता, तांत्रिक पर्यवेक्षक या पण पदांचा समावेश आहे। त्यानंतर तंत्रज्ञ, कनिष्ठ तांत्रिक आहे, सेवा अभियंता, जे आपल्याकरिता आपण उत्सुकतेने वाट बघतात त्यामधील आहेत पद। ओके, या ठिकाणी बघूया आपण। कनिष्ठ भौतिकशास्त्रज्ञ, त्यानंतर औषध निर्माता, बघा आता या ठिकाणी सगळे पदांचा उल्लेख करण्यात आलेला आहे। औषध निर्माता, फार्मासिस्ट ऑफिसर याला बी फार्म लागणार आहे, बी फार्म किंवा एम फार्म, प्रयोगशाळा सहाय्यक आहे, गृहपाल वार्डन याच्या पण
जागा आहेत. महिलांकरिता स्पेशल आणि पुरुषांकरिता आहेत. गृह वस्त्रपाल, भंडारणी वस्त्रपाल, त्यानंतर आहार तंत्रज्ञ आहे. ओके, आहार तंत्रज्ञ. त्यानंतर पुढच्या जागा आहेत ज्याची आपण उत्सुकतेने वाट बघताय. आरोग्य निरीक्षक म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो स्वच्छता निरीक्षक, सेमच पोस्ट आहे. एमपीडब्ल्यू सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या पण आहे. प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, मलेरिया आणि परिमंडल, 2 वेगळ्या जागा आहेत. ठीक आहे. त्यानंतर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक आहे, आरोग्य निरीक्षक आणि स्वच्छता निरीक्षक पण आहे. कलाकार आणि छायाचित्रकार, लिपिक टंकलेखकच्या 228 जागा आहेत. ओके. त्यानंतर लिपिक टंकलेखक नंतर वरिष्ठ लिपिकच्या पण जागा आहेत. सहाय्यक अधीक्षक आहेत, अधीक्षक. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजे एमपीडब्ल्यूच्या पण जागा आहेत, मल्टीपर्पज वर्कर. ओके. याकरिता सेवा प्रवेश नियम तयार करण्याकरिता या समित्या गठीत करण्यात आल्या. लवकरच जसं काय पात्रता राहणार आहे वेगवेगळ्या पदाकरिता ते नमूद करण्यात येणार आहे. ठीक आहे. परत आपण बघूया. लघु टंकलेखक दिलेला आहे, निम्न श्रेणी लघुलेखक, उच्च श्रेणी लघुलेखक, एमपीडब्ल्यू. त्यानंतर स्वच्छता निरीक्षक सांगितले तुम्हाला, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, अवैद्यकीय आरोग्य अधिकारी आहे. त्यानंतर बघूया आपण कोणकोणते नेत्रचिकित्सा अधिकारी आहेत. ठीक आहे. जे आपल्याला टेक्निकल ग्रुप सी चे आहेत किंवा ग्रुप डी चे आहेत त्याला फॉर्म करिता अप्लाय करता येणार आहे. एएनएम, जेएनएम असेल, स्वच्छता निरीक्षक एसआय असेल, एमपीडब्ल्यू असेल, प्रयोगशाळा सहाय्यक असेल. त्यानंतर आरोग्य निरीक्षकच्या पण जागा आहेत. म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये सर्व पदाकरिता जागा भरलेल्या किती आहेत. संवर्ग बघा 94. ओके. जे महत्वाचे नाही, जे गट ब चे आहे ते मी रीड केलेले नाही, त्याकरिता आपण बॅच पण घेत नाही किंवा ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला गट क आणि गट ड चे पदाचा उल्लेख केलेला आहे. काय दिलेलं आहे. यास्तव आपणास कळविण्यात येते की सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक 9/9/2021 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार उपरोक्त तक्त्यात नमूद संवर्गाचे सेवा प्रवेश नियम तयार करताना नामनिर्देशन, पदोन्नती, शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी बाबतच्या तरतुदी मराठी मसुदा, सकल मराठी व इंग्रजी मसुदा टाइम्स न्यू रोम मध्ये तयार करून कार्यालयास तात्काळ सादर करावा. त्याचबरोबर सदर संवर्गाचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या सुद्धा मराठी मसुदा, सकल मराठी आणि इंग्रजी मसुदा सकल टाइम्स न्यू रोम मध्ये तयार करून 7 दिवसात, किती दिवसात करायचं आहे. 7 दिवसात म्हणजे 26 मे. काय सांगितले डेट बघा, 26 मे 2025 पर्यंत कार्यालयात सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत. फक्त किती 7 दिवसामध्ये द्यायचे, कारण जाहिरात तुम्हाला सांगितले 15 दिवसामध्ये येणार आहे. डॉक्टर विजय कुंदेवाड सर आहेत, संचालक आरोग्य सेवा पुणे, यांनी हे याकरिता वेगवेगळ्या पदावर असणाऱ्या व्यक्तींच्या अध्यक्षतेखाली समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत. तर ह्या सेवा प्रवेश नियम तयार करणार आहेत. 8 दिवसाचा वेळ दिलेला आहे. 8 दिवसानंतर तुम्हाला अहवाल सादर करणार आहेत आयुक्तालयामध्ये, सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये, आयुक्तालयामध्ये. आणि जाहिरात तुमची प्रसिद्ध होणारी बिंदू नामावली तयार आहे, तुम्हाला माहिती दिलेली आहे. ओके. तर वेगवेगळ्या पदाकरिता सरळ सेवा भरती मध्ये एमपीडब्ल्यू असेल, एएनएम, जेएनएम ची तांत्रिक बॅच आहे, नवी मुंबई मनपाची असेल, एमपीडब्ल्यू आहे, स्वच्छता निरीक्षक असणार आहे, प्रयोगशाळा सहाय्यक बॅच असेल, प्रयोगशाळा परिचर, त्यानंतर वनरक्षक, वनसेवक, फॉरेन्सिक डीएफएसएल असेल, डीएमआर असेल किंवा आरोग्य सेविका, सर्व बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत 15 तारखेपासून. तर आपल्याला यामध्ये बेसिक टू ऍडव्हान्स किंवा सिलेबस तुमचा कंप्लीट करून दिला जाणार आहे. तांत्रिक विषयाचे भरपूर सराव करून घेतला जाणार आहे. प्रश्नांचा ई बुक मध्ये नोट्स आणि टेस्ट सिरीज पण अवेलेबल करून दिला जाणार. त्यासोबत स्पेशल मेंटरशिप बॅच पण आहे एमपीडब्ल्यू करिता. याकरिता आपल्याला फक्त संपर्क करायचा आहे 9545818303 या नंबरवरती. आणि आपल्याला जे अपडेट दिलेले सेवा प्रवेश नियम नक्की आवडला असेल, व्हिडिओ तुम्हाला अपडेट दिलेली आहे तर लाईक करायचा आहे. आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे. प्लस जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर पण करायचा आहे. ओके. सर्वांना ऑल दी बेस्ट. छान छान अभ्यास करा. यावेळेस तुम्हाला लागायचं आहे सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये. ओके. थँक्यू.